आम्ही 20 वर्षापासून इथं जंगलात राहत आहात. आम्हाला पाण्याची सोय नाही काशी. आम्ही कामं करता, मजुरी करता, तरी पण आम्ही इथं येऊन पडता. आमचे लेकरं आम्ही उन्हात पळवले तरी पण आम्ही इथं राहता. आम्ही हट्टाने, आम्हाला दुसऱ्याकडे जागा नाही राहायला. आम्हाला दुसऱ्याकडे जागा नाही राहायला. ज्या टायमाला निवडणूक येते त्या टायमाला लोक म्हणतात का हा तुम्हाला काहीतरी आम्ही सुविधा करून देऊ. आम्ही त्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास करून सनी आम्ही आमचे मतं देऊन देतात, तरी पण आम्हाला कोणी मागे पाहत नाही. आणि आता असा टाईम आलेला आहे तर इथं लोक येऊन सनी आम्हाला सांगताय की तुमचे झोपडे मोडू, तुमचे खाली करा. तर आम्ही कुठं जायचं? आम्हाला याच्या पुढं सरकार म्हणतो की आदिवासींचा पहिला मूळ हे, पण आदिवासीला इथून काढून सण लोक सांगताय की तुम्ही इथून हटून जा. आई नगरपालिकाची जागा आहे तर काय नगरपालिका सरकारमध्ये नाही आहेत का दुसऱ्या लोकांनी बनवली नगरपालिका? आदिवासी लोकांना काहीच हे नाही का राहायला इथं? तर मी हे म्हणते की आम्हाला इथून हटायचं नाहीये. जे होईन ते आम्ही लढायला तयार आहे. आम्ही मरून जाऊ पण इथून हटणार नाही. आमचे मुळं बाळं इथंच राहतील. आम्ही जायचं नाही कुठं. आणि जर तुम्ही ना आम्हाला जास्त केलं तर मग याचं पुढचं तुम्ही बघून घ्या. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने जे आहे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा या ठिकाणचा आरोप आहे आणि अतिक्रमण काढण्यासाठी आज महापालिकेचं पथक आलं होतं. नेमकी काय कारवाई या ठिकाणी महापालिकेच्या वतीने केली जाणार आहे? या ठिकाणी ही जी जागा आपण बघतोय ही महानगरपालिकेची जागा आहे आणि महानगरपालिकेच्या जागेवर हे जे अतिक्रमण आपण दिसत आहेत माझ्या मागे जे आहे ते अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात आज आम्ही त्या ज्या हे घरकुल धारक आहेत इथले आणि त्या सर्व घरकुल धारकांची आम्ही आता इथं आपल्यासमोर चर्चा केली. त्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दाखवलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे, आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आज त्यांचं घरकुलाला कोणताही हात लावलेला नाही आहे. फक्त घरकुलाच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो आम्ही 3 JCBच्या साहाय्याने साफसफाईचा त्यांच्या संमतीने आम्ही साफसफाई करत आहोत. आणि त्यांना हेही सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमची बैठक घालून द्यावी बाबा प्रशासनाशी. तर आपण त्यांना सांगितलं की आयुक्तांच्या नावाने त्यांनी एक पत्र तयार केलेलं आहे. हा जो त्यांचा मेसेज आहे मी आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो, आमच्या प्रमुखांपर्यंत. आणि ह्या 1-2 दिवसात जी काही चर्चा होईल, जो काही निर्णय होईल त्या अनुषंगाने आम्ही नंतर पुन्हा काम करू. ओके, थँक्यू.